हे नवीन वर्ष आम्हा उमानंद परिवाराला आनंदाची पर्वणी घेऊन आले. 16, 17, 18 जानेवारी 2025ला अलिबाग येथे ध्यानयोग शिबिर झाले. मुंबई, पुणे, नाशिक इथून सर्व साधक शिबिराला आले होते. प्रवास तर गेटवे पासून लॉन्चने झाला. खूप छान झाला. सर्वत्र आनंदी आनंद होता. शिबिराची पूर्ण जबाबदारी कळके दाम्पत्याने स्वीकारली होती. शिवाय अलिबाग सत्संग तर मदतीला सेवेला हजर होताच. आपल्या भजनाने आणखी त्याबरोबर तिथले पण साधक आले येणारच ना आपले भजन ऐकायला. एक कोण मृदंग घेऊन जाणार, कोण पगवाज घेऊन जाणार आणि अखंड जवळजवळ मला 1.5 तास आपलं भजन चाललं होतं. त्यानंतर गावापेक्षा ध्यानाला महत्व आहे, पण ते ध्यान करताना माणूस काही उपाशी बसू शकत नाही. त्याला काहीतरी आपल्याला जायला पाहिजे की नाही, 4 तास पोटात जायला पाहिजे. म्हणून हे सगळं सांभाळायला लागतं आपल्याला. तर त्या दृष्टीने जर आपण विचार केला तर अंधेरीचं जे मंदिर आहे ते ध्यानासाठी असल्यामुळे फार मोठं नसलं तरी हरकत नाही. कारण ध्यान करणारे खूप थोडे असतात. मला काही म्हणायचं की आपण शिखरावर आहोत, शिखरावरती फार गर्दी नसते. सगळं हे बघा ते बघा प्रवचन ऐकायला तयार असतात, चमत्कार बघायला हवे असतात, पण ध्यान करायला कोण तयार नसतं. बघा ती कारण ती आपली स्वतःची उन्नती आहे. ध्यान करण्याने आपली स्वतःची उन्नती होते. तर ह्या दृष्टीने ध्यानाचं महत्व फार आहे. जेव्हा गुरुदेव म्हणजे गुरुदेव मुक्तानंद हे पहिल्या विश्वयात्रेला गेले त्यावेळेला ताईंना काय सांगितलं बाबांनी, तू ध्यान शिबिरे घे, ज्ञान शिबिरे घे, तुझ्या मुखी फक्त गुरुओमच राहू दे म्हणाले, दुसरं काही बोलायचं नाही, एकच जग गुरु. आता आपल्याला गुरुओम दिलेला आहे आणि त्याच्या साक्षीदार आज प्रत्यक्ष आपल्यात आहेत रजताई, आनंदीताई आणि अन्य आणि मग ताई सांगायच्या की तयारी कर, म्हणजे आरती असायची आधी 12:15ची आणि मी यायची तर आल्याबरोबर पहिलं ताई प्रसाद घेतला का म्हणून, म्हणजे जेवून आलीच ना नाही तर मग इकडे झोप यायला नको किंवा भूक लागली काय. आणि कारण वयाने तसं मी ट्रेनिंग जास्त संपलं होतं नर्सिंगचं, त्यामुळे तशी लहान होते. मग जेवून आलीच ना म्हणायची हो. मग कधी चरण चेपायला किंवा चरणांना तूप लावायला किंवा असं ते सेवा होती ती ताई. तर ते मी सगळं असं माझं सगळं स्वच्छ हे करूनच जायची. आणि तेवढं ताई ध्यानाला बसायला लावायच्या. सकाळी गुरुगीता वाचायला कंपल्सरी, जर नाईट करून आले तर गुरुगीता वाच आणि त्याच्यानंतर म्हणजे का आपल्या जसं शरीराची मनाची सगळं गुरुगीतेने आता सकाळपासून आपल्याला सगळेजण सांगतायत. ताईंनी पण सांगितलं की एक गुरुगीता काय काय करू शकते. तसं जी सेवा आपण करतो गुरुदेवांची म्हणा, आता आम्ही ते शरीराची पण ती आपण मंदिरात पण जी सेवा करतो ती इम्पॉर्टंट आहे. त्याला महत्व आहे सेवेला. ही सेवा सगळे आपल्याला साधते. जसं आपलं बँक बॅलन्स असतो ते आपलं जेव्हा आपल्यावर संकट येतो तेव्हा बँक बॅलन्स संपतो. तसं आपल्यावर जेवढी संकट, आता सगळ्यांनी सांगितलं माझ्यावर हे संकट आलं ते, पण त्याच्यातून गुरुने कसं वाचवलं तर आपल्याकडे पुण्याई होती. ही जी आपण करतो गुरुगीता वाचतो, मंदिरात सेवा करतो सगळं ते ती जी पुण्याई आपल्या गाठीशी असते त्या पुण्याईच्या गाठीवर आपली ही सगळी संकट दूर होतात. तेव्हा आपण काय लक्षात ठेवायचं, तर गुरुगीता मेन आहे पण मंदिरात येऊन सेवा. आता आपण इथे सेंटर जरी म्हटलं तरी त्या सेंटरमध्ये पण खूप कामं असतात. आपण केली तर भरपूर कामं असतात. कुठे तुम्ही मंदिरात नाशिकला गेलात, अंधेरीला आलात तरी पण जो त्याला सेवा करायची ना तो बसत नाही. ते आता आपल्या मंदिरातल्या सेविकांना किंवा नाशिकच्या पण असं. पण इथे जे येतात नवीन साधक आहेत की ज्यांनी नवीन दीक्षा घेतली किंवा काही घेतली, तर सेवा ही महत्वाची आहे की जे आपण सेवा करतो मंदिरात किंवा अशा स्थानात तर त्याचं पुण्य ताईंनी सांगितलंय की त्याचं फळ आपल्याला डबल टिबल मिळतं. कारण ती वास्तू तयार झालेली असते आणि त्या वास्तू तुम्ही जे पेराल
ते चौपटीने उगवतात हे ताईंचे शब्द आहे. त्यामुळे आपली पुण्याई वाढते. आणि म्हणून आम्ही सगळ्यांना सांगतो की कुठेही गेला त्या 4 स्थानात तर तिथे जाऊन पहिली सेवा करा. की काही ताई जेव्हा घरी होत्या यशोदनमध्ये राहायला तेव्हा ताई प्रवचन करायचे. तर ताई काय करायच्या, त्यांच्याकडे बाई होती कामाला कोणी नव्हतंच नाही, पण ताई स्वतः जादम घालायच्या, पाण्याचे ग्लास भरून ठेवायच्या. त्या जे साधक येतात तेव्हा त्यांच्यासाठी ग्लास भरून ठेवायच्या, जादम घालायच्या, सगळी तयारी करून ठेवायच्या आणि नंतर मग सगळीजण आल्यावर सुरुवात करायची. बरं ती लोक सगळी गेल्यानंतर बाई नव्हती तेव्हा मग ताई ती जादम उचलायची, पाण्याचे ग्लास धुवून ठेवायचे, जागेवर ठेवायचं, हे ताई करायची. ताईंना खरं जो असा आपल्याला महायोगी मिळाला तो त्यांनी आपल्याला शिस्त लावली की कसं सेवा करायची हे आम्हाला शिकवलं. हे सगळं आणि ते बघायला एक दिवस आपली रावते मावशी होती, ती चुकून तिचा रुमाल राहिला की काहीतरी राहिलं म्हणून ती परत गेली आणि तिने बघितलं की ताई जादम उचलते. मग तेव्हापासून तिने हे केलं की ताई तुम्ही नाही करायचं, आम्ही बसतो मग आम्ही करणार म्हणून. तेव्हापासून मग ती सेवा ती थांबायची. हो ते सांगते ना, ते सेवेचं पण सांगते. म्हणजे काय होईल नाही तर सेवेचं का सांगते, ती मंदिर सांभाळते आणि तुम्ही येताना निघून जाता. गुरु नित्यानंद मंगलाती मंगल मुक्तानंदाचे चरण कमल परम पवित्र अमल स्मरे उमानंद परम शुद्ध पूर्ण ब्रह्म मुक्तानंद परब्रह्म सहज स्थिती ब्रह्म सहवासे प्राप्त सिद्ध जनांचे ध्यान लक्ष्य. Nityananda Mukta